हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 16 मेला भादुका अमावस्या आहे, जिला दर्श अमावस्या असं देखील म्हटले जाते. अमावस्या ही अतिशय महत्त्वाची असते. अमावस्या ही तिथी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी खूप शुभ दिवस मानला गेलाय. या दिवशी आपण आपल्या घरातली नकारात्मकता बाहेर काढायची असते आणि आपली दरिद्री बाहेर काढायची असते. दरिद्री म्हणजे अलक्ष्मी. अलक्ष्मीला आपल्याला घराबाहेर काढायचं असतं आणि अलक्ष्मी बाहेर गेल्यावर त्यानंतर आपल्याला लक्ष्मीचं स्वागत करायचं असतं, तरच लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे. तर हे काम प्रत्येक महिलांनी करायचं असतं. अमावस्या खूप महत्त्वाची असते. सायंटिफिकली जर आपण बघितलं किंवा आध्यात्मिकदृष्ट्या बघितलं तर अमावस्येच्या दिवशी चंद्राचा प्रभाव कमी असतो. त्यामुळे काय होतं की आपल्या मनावर आणि आपल्या घरावर त्याचा परिणाम होतो. आपल्या घरात खूप जास्त नकारात्मकता येते, निगेटिव्हिटी येते. त्यामुळे प्रत्येक महिलांनी घरात हा उपाय करायचा आहे. रात्री तुम्हाला उपाय करायचा आहे. अनेक प्रश्न येत असतात महिलांचे की ताई, घरात नवरा बायकोचे आमचे वाद होतात किंवा घरात आमचं कोणी ऐकत नाही, कटकटी होतात, कामात यश येत नाही, काही ना काही अडचणी येत असतात. तर या काय येतात? कारण आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आलेली असते आणि दरिद्री आपल्या घरात आलेली असते. तर प्रत्येक महिलांनी हा उपाय जर केला अमावस्येला तर नक्कीच तुमच्या घरातली दरिद्री दूर होणार आहे. गरिबी तुम्हाला बाहेर काढायची आणि लक्ष्मीचं आपल्याला स्वागत करायचं आहे. हा उपाय रात्री करायचा आहे. प्रत्येक महिलांनी हा उपाय नक्की करा. तुमच्या घरातली नक्कीच गरिबी दूर होणार आहे. तर हा उपाय कोणत्या वेळेला रात्री करायचा आहे, कशा पद्धतीने करायचं, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जशा पद्धतीने आपण घरातला कचरा बाहेर काढतो, लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे, आपल्याला माहिती आहे, तिला स्वच्छता आवडते. तशाच पद्धतीने आपण काय करतो, घरातली घाण बाहेर काढतो, म्हणजे कचरा बाहेर काढतो. घरातली घाण जर बाहेर काढली तर आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते, तिला स्वच्छता आवडते. तशाच पद्धतीने आपल्याला आपल्या घरातली जी दरिद्री आहे ती बाहेर काढायची, अलक्ष्मीला बाहेर काढायचं आहे आणि लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे. जर लक्ष्मीचं स्वागत झालं तरच लक्ष्मी आपल्या घरात येते. त्यासाठी तुम्हाला हा उपाय रात्री करायचा आहे. हा उपाय प्रत्येक महिलांनी रात्री 9 ते 12च्या दरम्यान करायचं आहे. जर पिरियड्स आले तर काय करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे. पिरियड्स आले तर त्यासाठी दुसरा उपाय आहे. पिरियड्स नसतील तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. तर तुम्हाला रात्री 9 ते 12च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला हळद लागणार आहे. हळद घेताना केमिकलयुक्त घेऊ नका, अगदी म्हणजे प्युअर हळद तुम्हाला घ्यायची आहे. कोणती पण आपण बघा देवाची सेवा वगैरे करत असतो, कुंकू आणि हळद, केमिकल त्यात नसावं अशा पद्धतीचं तुम्हाला हळद घ्यायची. जर तुम्ही तशी हळद घेतली तर नक्कीच त्याचा प्रभाव पडतो. हळद जर डुप्लिकेट घेतली तर त्याचा प्रभाव पडत नाही. हळद घ्यायची आणि त्यात थोडंसं गोमूत्र, तुमच्याकडे गंगाजल असेल, गुलाबजल असेल, ते सुद्धा थोडंसं टाकायचं आहे आणि त्याची अशी पेस्ट तयार करायची, घट्ट पेस्ट तयार करायची आहे तुम्हाला. आणि तुमचा जो उंबरा आहे, आता उंबरा कुठलाही असो, तुमचा मार्बलचा असेल, तुमचा लाकडी उंबरा असेल, जो उंबरा असेल त्या उंबऱ्याला तुम्हाला स्वच्छ आधी धुवायचा आहे किंवा पुसायचं आहे. साध्या पाण्याने धुवून घ्या किंवा पुसून घ्या. पुसल्यानंतर तुम्हाला त्या उंबऱ्याच्या दोन्ही साईडला, उजव्या आणि डाव्या साईडला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. उंबऱ्यावर हळदीने स्वस्तिक काढायचं दोन्ही साईडला आणि त्या दोन्ही स्वस्तिकांची तुम्हाला पूजा करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मध्यभागी, म्हणजे जो मिडलचा पार्ट असतो उंबऱ्याचा, त्या पार्टवर तुम्हाला गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे. गाईचं कच्चं दूध घ्यायचं आणि ते तुम्हाला दूध असं शिंपडायचं आहे, स्प्रिंकल करायचं, हाताने करायचं. यानंतर काय करायचं, एक गुलाबाची अगरबत्ती घ्यायची, तुमच्याकडे जी असेल ती, किंवा दुसरी पण चालेल, गुलाबाचीच पाहिजे असं काही नाही. अगरबत्ती घ्या आणि ती तुम्हाला 3 वेळा फिरवायची आहे. आणि लक्ष्मीचं नाव घेत घेत, म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ही सगळी क्रिया करायची आहे. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. आणि तिथे नमस्कार करायचं लक्ष्मी मातेला उंबऱ्याला. आणि ती पूजा वगैरे झाली म्हणजे अगरबत्ती बाहेर ठेवून द्यायची आहे तुम्हाला, दाराच्या बाहेर. आणि त्यानंतर तुम्हाला घरात यायचं, लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरातली दरिद्री घेऊन जा आणि तू माझ्या घरात प्रवेश कर, असं तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची. आणि त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर 2 मिनिटं तुम्ही दरवाजा उघडा ठेवा, तुमचा मेन डोर. नसेल शक्य तर काही हरकत नाही, तुमची पूजा वगैरे झाली, घरात या आणि तुमचे जे काही काम असेल ते करा आणि त्यानंतर झोपी जा.
असं तुम्हाला करायचं आहे. अगदी म्हणजे छोटासा पण प्रभावशाली हा उपाय. आता महिलांचे जर पिरियड्स आले तर त्यांनी काय करायचं? एक पितळी वाटी घ्या, तुमच्याकडे असेल तर एक पितळी वाटी घ्या छोटीशी, ती घ्या, किंवा तुमच्याकडे पणती असेल बघा मातीची, ती घ्या. त्यात तुम्हाला कापूर जाळायचा आहे. त्यात 5 किंवा 7 कापूर घ्या आणि 2 लवंग घ्या. त्या तुम्हाला जाळायच्यात. यासाठी पिरियड्स होतात विटाळ बघायची गरज नाही. हा कापूर तुम्हाला जाळायचा आहे आणि जाळल्यानंतर संपूर्ण घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला ते कापूर फिरवायचे आहे. यामुळे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी दूर होणार आहे 100%. तुम्ही हा उपाय करा. जर तुमचे पिरियड्स नसतील तर जो पहिला मी उपाय सांगितला, उंबरठ्याचं लेपन करायचं, उंबरठ्याची पूजा करायची, ते तुम्हाला तो उपाय करायचा आहे. आणि जर पिरियड्स असतील तर तुम्ही हा उपाय सुद्धा करू शकता, म्हणजे कापराचा. तर असा साधा सोपा उपाय करा. भरपूर महिलांचे म्हणजे प्रश्न येत असतात की ताई आमच्या घरात खूप वाद होतात, कटकटी होतात, आणि अमावस्या ही आपल्याला म्हणजे लक्ष्मीच्या सेवेसाठी, म्हणजे घरातली दरिद्री दूर करण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. आणि या दिवशी एक नियम पाळायचा आहे, तो म्हणजे या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका. मांसाहार अजिबात करायचं नाही. जर तुम्ही या दिवशी मांसाहार केला तर तुम्हाला खूप म्हणजे खूप वाईट परिणाम भोगावे लागतील या दिवशी. खरंच मी तुम्हाला घाबरत नाही, पण या गोष्टी करा. या दिवशी मांसाहार करायचा नाही, खूप वाईट परिणाम होता. म्हणून तुम्हाला सांगतील काही गोष्टी पाळा. ज्या गोष्टी आपल्याला पाळता येतात त्या तरी पाळायचा आपण प्रयत्न करायचा. आपण नेहमीच मांसाहार करत असतो, पण या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही. तर हा प्रत्येक महिलांनी हा छोटासा उपाय नक्की करा. आणि असेच छान छान उपाय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलोसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.